जेव्हा तुम्ही एकांतात रमायला लागता, शब्द मौन धारण करतात. उगाच बडबड मनाला पटत नाही. बऱ्याच वेळी ध्यान हे आत्मसात करतं आणि आपला आत्मा जेव्हा आपल्यावर हावी व्हायला लागतो आणि तोच क्षण असतो जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये तल्लीन झालेले असतात. एकांत खूप आवडतो. लोक नको वाटतात आजूबाजूला. काहीच गोड वाटेनासं होतं. या भौतिक जगापासून खूप दूर दूर राहावंसं वाटतं. म्हणजे हे सगळं होतंय त्याचा अर्थ काय? हे सगळं का होतंय? तर हे सगळं यासाठी होतंय, की तुम्ही त्या भगवंताशी, त्या एका अलौकिक ऊर्जेशी संवाद साधत आहात. त्या अलौकिक ऊर्जेशी कुठेतरी जोडले जात आहात. मौन हा एकच मार्ग आहे, जो भगवंताशी संवाद घडवून आणतो. कारण जेव्हा आपण एखाद्या देवळात जातो, तिथे आपण डोळे मिटून शांतपणे त्या भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणतो, जी समोर असते. पण तरीही डोळे मिटून आपण ती मूर्ती डोळ्यासमोर आणतो. आपलं अस्तित्व तिथे स्वाहा करतो. याचाच अर्थ आपण या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी भगवंत नाही पाहत, तर आपल्या मनामध्ये भगवंत पाहतो. आणि हीच ती चेतना आहे, जी तुम्हाला भगवंताच्या फार जवळ घेऊन जाते. त्यामुळे जी शांतता तुम्ही आत्मसात केलेली आहे, जे मौन तुम्ही सांभाळत आहात, शब्द फुकाचे वाटायला लागतात, शब्द नकोशे वाटायला लागतात, आजूबाजूला माणसं नकोशी वाटायला लागतात. याचाच अर्थ की परमात्मा तुमच्याकडून आणि तुमच्या स्वतःच्या अस्तित्वामधून एक वेगळी ऊर्जा प्रवाहित करतोय, जी इतरांनाही मदत करेल आणि त्या भगवंताशीही तुम्हाला जोडून देईल. जास्त विचार न करता ह्या एका वेगळ्या फ्लोमध्ये स्वतःला सोडून द्यायचं. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तशीच त्याच वाटेवर नक्की मिळतील.